पुढची बातमी पाहूयात। भाजप पदाधिकाऱ्याला सोनं तस्करी प्रकरणात अटक झाल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यामुळे खळबळ माजलेली आहे आणि त्याचं घडलंय असं की सोने तस्करी प्रकरणात अजित आचरेकरसह 5 जणांना अटक झाली आहे। आरोपींकडून 5 कोटींहून अधिक किमतीचं सोनं आणि महागड्या वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान अजित आचरेकर, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुहास माटे यांच्या नेतृत्वाखाली युनियनमध्ये कार्यरत असल्याचं बोललं जातंय। तर सोने तस्करी प्रकरण आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांचे आरोप फेटाळून लावले। आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली। काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली। याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? सोने तस्करीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला अटक झाल्याचा दावा संजय राऊत करतात। एका बाजूला संजय राऊतच म्हणतात की यंत्रणाचा दुरुपयोग भारतीय जनता पार्टी करते, मग भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला जर अटक झाली असेल तर मग यंत्रणावर दबाव आहे का? मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि या तस्करीचा काहीही संबंध नाही। कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या युनियनच्या कार्यकर्त्याला अटक झालेली नाही। जो कोणी अटक झालेला आहे त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही।